जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना 9व्या दशकातील 7वा समास आपण पाहतोय. शिष्य किती विस्तार करतोय प्रश्नाचा हे आपण पाहतोय. एक पायरी चुकली की सगळ्या पुढच्या पायऱ्या चुकत जातात. चुकीच्या वाटेवरती एक पाऊल पडलं की पुढची सगळी पावलं त्याच चुकीच्या वाटेवर पडत जातात. तसं या प्रश्नाचं आहे. एकातून एक तर्क निश्चित केलेले आहेत, पण वाटच चुकलेली आहे. देहाला सत्यत्व दिल्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला आहे. तरीही आपण प्रश्न विस्तृतपणे समजून घेऊया. काल निरूपणाच्या शेवटी ओवी आली होती. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. जाणीव मुळाशी आहे हे मात्र श्रोता मान्य करतोय बरं का, पण तत्त्वज्ञानात्मकच गोंधळ करून म्हणतोय की जाणीव म्हणजे केवळ स्वतःचं स्मरण आहे, तर त्या मीपणाच्या स्मरणाच्या ठिकाणी जन्मबंधन कसं काय आलं. पुढं पहा प्रश्नाचा विस्तार. देहो निर्माण पाचा भूतांचा, वायो चाळक तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले, कोणास कोणी जन्मविले कोण्या प्रकारे. श्रोता म्हणतोय सगळा तत्वांचा गुंता होऊन गेलेला आहे. पंचमहाभूतांपासून देह निर्माण झाला असं तुम्ही म्हणता, किंवा असं शास्त्रात आहे असं श्रोता म्हणतोय बरं का. वायूमुळे तेथे हालचाल निर्माण झाली, हेही समर्थांनी सांगितलेलं आहेच निश्चित. हेच सगळं म्हणजे गुरूंनीच सांगितलेलं काही तत्त्वज्ञान गुरूंपुढे तर्कानं मांडलं जाते आणि त्यात प्रश्न उपस्थित केला जातोय. तर्क देहबुद्धीचा आहे, इथं अडचण आहे. वायूमुळं त्या पंचतत्वांमध्ये हालचाल झाली. जाणणे हा देहात राहणाऱ्या मनाचा धर्म आहे असं आता श्रोत्यानं ठरवून टाकलं. प्रत्यक्षात असं नाही आहे बरं का. जाणणे हा मनाचा धर्म वगैरे काही नाही आहे. मनच मुळात तरंगरूप आहे, भासरूप आहे. पण याचं मन खरं वाटतं, मग त्या खऱ्या समजुतीतून केलेले हे प्रश्न आहेत. पुढे तो म्हणतो ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले. म्हणजे काय, तर 5 महाभूतांची गुंतागुंत, त्यापासून देह झाला, मन झालं, हे आपोआप निर्माण झालं. मग कुणाला कुणी जन्माला घातलं हे प्रश्नच व्यर्थ आहेत. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना मागुता जन्मा. किती गैरसमज करून घेतलाय पहा श्रोत्यानं. तो इथंपर्यंत पोहोचला की आता म्हणायला लागला की परत जन्मच असत नाही. कुणी जन्मास घातलं हे प्रत्यक्ष तर दिसत नाही आणि पुन्हा जन्मही नाही असं त्यानंच ठरवून टाकलं. म्हणून जन्माला आलेल्या प्राण्याला मेल्यानंतर परत जन्म घ्यावा लागत नाही. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही. आता त्यानं आणखी देटाई केली. आता असं जर असेल की परत जन्म नसेलच, तर मग सत्संगतीचा तरी नेमका काय उपयोग. त्यानं काय असं साध्य होणार. संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला असं काय मिळणार की जिथं आता काही मिळवायचं नाहीच आहे. पुन्हा जन्म होणार नसेल, सगळंच भ्रमरूप असेल, व्यर्थ असेल तर. श्रोता इथंच थांबत नाही. श्रोता म्हणतो ऐसा अभिप्राय सर्वही श्रोतयांचा, सगळ्या श्रोत्यांचा हाच प्रश्न आहे असं त्यानंच ठरवून टाकलं बरं का. आता पुढे पहा, अजून प्रश्नाचा विस्तार आहे. पूर्वी स्मरण ना विस्मरण, म्हणजे जन्म होण्याच्या पूर्वी स्मरणही नव्हतं, विस्मरणही नव्हतं असं नाही आहे. जन्म होण्याच्या पूर्वी तिथे वासना होती म्हणून तर जन्म झालेला आहे. पण ती वासना कशी आपल्यात गुंतून बसलेली आहे हे श्रोत्याला कळत नसल्यामुळं हा प्रश्न उपस्थित होतोय. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मदेची हे झाले स्मरण, अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा. पहा, विस्मरणही नाही, स्मरणही नाही अशी स्थिती होती, पण जन्म झाल्यानंतर स्मरण आलं असं तो म्हणतोय. जन्मापर्यंत काही नव्हतं, आता जन्म झाल्यावर स्मरण आलं. हे असं तो का म्हणू शकला, कारण आत्ता तो त्या स्मरणाच्या अनुभूतीत आहे म्हणून. देहाला जे सत्यत्व दिलं जातं, मनाला जे सत्यत्व दिलं जातं, ते अर्थातच
जन्म झाल्यानंतरच दिलं जातं, म्हणून तो असं समजतोय की जन्म झाल्यानंतरच तिथं स्मरण आलेलं आहे. विस्मरण स्मरण दोन्ही गोष्टी आधी नव्हत्या. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण, विस्मरण पडता मरण पावती प्राणी. म्हणजे आपण जोपर्यंत भानावरती आहे, शुद्धीवरती आहे, तोपर्यंतच जाणीव असते. बेशुद्ध झालो आपण की जाणीव लोप पावते. आता पहा, खरं पाहता देहाची जाणीव लोप पावते, पण ती खरी जाणीव नाही आहे हे शिष्याला कळत नाही आहे, म्हणून असा प्रश्न येतोय. वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये वेगवेगळे अज्ञानाचे टप्पे आहेत, पण तरीही समर्थांनी प्रश्न अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर मांडला आहे. ही समर्थांचीच कृपा आहे. बेशुद्ध झाला देह की तिथं जाणीव संपते असं श्रोता म्हणतो. जाणीव पूर्णपणे लोपली मनुष्याची की मग तो मरण पावतो असं तो म्हणतोय. म्हणजे कोण मरण पावतो? मी मरण पावतो असाच इथे अर्थ दडलेला आहे, जो की चुकीचा आहे. पुढं पहा, स्मरण विस्मरण राहिले मग देहास मरण आले, पुढे जन्मास घातले कोणास कोणी. स्मरण विस्मरण म्हणजे जाणीव नेणीव दोन्ही हरपल्यानंतर माणूस मग मरून जातो असं श्रोता म्हणतोय. आता मग मेल्यानंतर कोण जन्माला घालणार? कारण जाणीवेतनं होणार होता ना जन्म, पण जाणीवच गेली तर मग जन्म कसा होणार? असा विचित्र तर्क श्रोत्यानं मांडलाय. जाणीव कशी जाईल? जाणीव तिथे आहेच आहे, पण जाणीव त्यानं देहाला चिकटवली ना, म्हणून त्याला असं वाटतं जाणीवही गेली. मरण म्हणजे सगळंच गेलं, तर आता जन्माचं कुठलं कारण शिल्लक राहिलं नाही. म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली. एकूण काय तो म्हणतोय, त्यामुळे जन्म नाही. जन्म नाही तर जन्मल्यानंतरच्या यातना पण नाहीत, आणि हे सगळंच व्यर्थ आहे. जन्मच खोटी कल्पना आहे. पुन्हा जन्म येणं हे घडतच नाही. अजूनही विस्तार बाकी आहे. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतयांची आशंका ऐसी, मरून गेले ते जन्मासी मागुते न ये. एक प्रकारे नास्तिकवादच इथं घडायला लागला हळूहळू. सद्गुरूंना शरण आलेला शिष्यच सद्गुरूंनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास करायला लागला. कारण केवळ देहाभिमान, केवळ आपण मीपणानं तिथं राहिला म्हणून पुन्हा जन्म येत नाही या निष्कर्षापर्यंत तो पोहोचला. वाळले काष्ठ हिरवळेना दृष्टांत द्यायला लागला बरं का. पडिले फळ ते पुन्हा लागेना, तैसे पडिले शरीर येना जन्मास मागुते. इथं काही अंशी बरोबर आहे. शरीर पुन्हा जन्माला येत नाही, जीव जन्माला येतो. शरीर वेगळं धारण करतो, गेलेलं शरीर परत येत नाही. पण ती वासना सूक्ष्म आहे ना, त्याला लाकडाच्या ओंडक्याचा दृष्टांत देऊन कसं चालेल, किंवा पडलेल्या फळाचा दृष्टांत देऊन कसं चालेल? झाडाचं झाड पण कुठं बदललं, ते तसंच राहिलं. पुढं पहा, मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटवणीच गेले, तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. येथे अज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान, ऐसा बळावला अनुमान श्रोतयासी. विचार ही खूप मोठी शक्ती आहे, तर्कसुद्धा खूप मोठी शक्ती आहे, पण त्याची दिशा योग्य पाहिजे. आता श्री महाराज जेव्हा सांगतात की तुम्ही नाम घ्या, तर तुम्ही नाम घ्या याच्यावरती विचार करायचा नसून प्रत्यक्ष नाम घेतलं पाहिजे. पण तुम्ही नाम घ्या हे समजून घेऊन ते नाम घेतलं पाहिजे. समजण्यापर्यंत विचार वापरणं म्हणजे योग्य दिशा. पण आता तुम्ही घ्या म्हणजे कोण घ्या, मग मी कसा घेणार, नाम तर निर्गुण आहे, अशा पद्धतीचे वितर्क करत बसलं तर साधना कधी जशी करता येणार नाही. तसंच इथं शिष्याच्या बाबतीत झालेलं आहे. ज्ञान आणि अज्ञान सारखंच झालेलं आहे, म्हणजे सगळा गोंधळ होऊन बसलेला आहे. अतिविचार करण्याचा परिणाम, अतितर्क लढवण्याचा परिणाम. येथे ज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान. पुन्हा जन्मच नाही, एकदा मेल्यानंतर सगळंच संपलं, जाणीव फक्त जन्मल्यानंतरच येते वगैरे वगैरे, हे वैचारिक गुंते आहेत. यातून अर्थातच बाहेर पडायला पाहिजे. अर्थात समर्थ उपदेश पुढे करतातच. आता ते उपदेश करायला लागले बरं का. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका, अनुमान असेल
तरी विवेका अवलोकावे. अनुमान करायला हरकत नाही, पण तिथं विवेक पाहिजे. मग असे आपण अगदी साधं उदाहरण पाहिलं. विचार करणं परमार्थाच्या आड येत नाही, पण दिशा पक्की पाहिजे. विचार नको तिथं करू नये म्हणजे झालं. विचार करूनच आपल्याला नाम घ्यायचं आहे, पण नाम घ्या या वाक्यावरती विचार करत बसायचं नाही आहे. तर्क जरूर करावा, पण त्याला काहीतरी विवेक असावा. विचार करावा निश्चित, पण त्याच्या मागेही विवेक असावा, असं समर्थ म्हणत आहेत. अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले, ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडेना. किती स्पष्टपणे सांगतायत पहा समर्थ. अर्थात ते करुणेनंच त्या श्रोत्याशी बोलतायत ज्यानं पूर्णपणे अभिमानातून प्रश्न उपस्थित केला आहे. आणि केवळ प्रश्न उपस्थित केला नाही, तत्त्वज्ञानच वापरून प्रश्न उपस्थित केला आहे. म्हणजे साधूचाच वेश करून एखाद्यानं लुबाडायला जावं तसं इथं श्रोत्यानं केलेलं आहे. एक प्रकारे हिंमतच केलेली आहे. तरीही पहा समर्थ म्हणतात, जसं प्रयत्न केल्याशिवाय काही घडत नाही, जेवल्याशिवाय पोट भरत नाही, तसं ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. म्हणजे स्वतःला जाणल्याशिवाय तिथं मुक्ती असत नाही. ते न जाणता जो भ्रमरूप मी आहे त्याच्या सापेक्ष आपण कितीही काहीही पाहायला गेलं तरी तसंच भ्रमरूप दिसणार आहे. अस्वच्छ काचेतून कितीही पाहिलं, कितीही दृश्य समोरचं स्वच्छ करायचा प्रयत्न केला तरी ते अस्वच्छच दिसणार. आपली काचच मळकी आहे. काच स्वच्छ केली की सगळं स्वच्छ होतं पुढचं. तसं ज्ञानाचं आहे, अर्थातच आत्मज्ञानाचं. म्हणून या आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही हे समर्थांनी आधी स्पष्ट केलं. स्वये आपण जेविला, त्यास वाटे लोक धाला, परंतु हे समजताला घडले पाहिजे. पहा समर्थ काय म्हणतायत. स्वतः त्यानं जेवण केलं, स्वये आपण जेविला, पण त्याला जर वाटलं की त्यामुळे लोकांनाही तृप्ती मिळाली तर ते कसं खरं होईल. प्रत्येकानं आपापलं जेवण केलं पाहिजे ना. हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. ज्याची त्याची तृप्ती त्याच्या त्याच्यापाशी आहे. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील ऐसा कवणू. उघडच आहे ज्याला पोहायला येतं तो पाण्यामध्ये तरंगेल, येणार नाही तो बुडेल, याच्यात तर काही शंका येण्यासारखं नाही. तैसे जयास ज्ञान झाले, ते ते तितुकेच तरले, ज्याचे बंधनची तुटले तोची मुक्त. जितक्या जितक्या प्रमाणात ज्ञानाची अवस्था तितकं तितकं बंधन तुटत जाणार आणि पूर्ण बंधन तुटलं की तिथंच मुक्ती मिळणार. हे उघड आहे. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन, त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा. समर्थ म्हणतात, जो बंधनापासून मोकळा असतो ना, तो म्हणतो की कुणालाही कसलंही बंधन नाही आहे, कारण तो स्वतः मुक्त आहे ना. त्यामुळं त्याचं म्हणणं त्याच्यापुरतं असतं असं समर्थ म्हणतात. पण जगामध्ये प्रत्यक्ष बंधनात अडकलेले लोक आहेतच की त्यांच्या त्यांच्या ठिकाणी. त्यांचं समाधान अशा दुसऱ्याच्या ज्ञानाच्या बोलण्यानं होत नाही. ते स्वतः त्यांचं बंधन भोगत आहेतच. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परदुःख शीतळ, तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. पहा किती स्पष्टपणे समर्थ सांगतात. ज्या माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना नसते तो माणूस दुसऱ्याचं दुःख विशेष नाही असं समजतो. आपल्या कल्पनेनं आपण आपले समज करून घेत असतो. परदुःख शीतळ असा शब्द समर्थांनी वापरलाय. स्वतःच्या दुःखाच्या बाबतीत दग्ध, दुसऱ्याच्या दुःखाच्या बाबतीत शीतळ. मोकळ्या असलेल्या म्हणजे बंधनरहित असलेल्या माणसाला बंधनात दुःख भोगणाऱ्या माणसाची कल्पना येत नाही. जो जसा आहे तसाच तो जगाकडं पाहतो. समर्थ हे म्हणतात, कारण शिष्यानं जणू बद्ध दशेतूनच प्रश्न विचारला, मग त्या पद्धतीनंच विश्व दिसतं, त्या पद्धतीनंच जन्ममरणाचा पसारा दिसतो. जयासा आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, खोणेसी पावताच बाणले समाधान. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्यानं तत्व विवरण केलेलं आहे, तत्वे ज्याचे आत्मस्वरूपामध्ये विलीन झालेली आहेत, त्यालाच पूर्ण समाधान लाभत असतं. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोले अप्रमाण,
वेदशास्त्र आणि पुराण मग खासे आसी. तू जी शंका घेतलीस त्या शंकेला जर अर्थ असता तर वेदशास्त्रांना निरर्थक म्हणावं लागेल, असे एक प्रकारे समर्थ श्रोत्याला म्हणतायत. ते म्हणतायत, आत्मज्ञानामुळं जन्ममरण तुटतं हे अगदी खरं आहे, परंतु सगळ्यांनाच जन्ममरण नाही असं म्हणणं अयोग्य आहे. म्हणजे एक मुद्दा बरोबर आहे श्रोत्याचा की जन्म नाही, पण कुणाला नाही? ज्याला आत्मज्ञान झालं त्याला नाही, बाकीच्यांना आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात की जर सगळ्यांनाच जन्म नाही असं ठरवलं तर वेद शास्त्र पुराण यांना काहीही अर्थ उरणार नाही. वेदशास्त्र विचार बोली महानुभावांची मंडळी भूमंडळी लोक सकळी हे मानितना. म्हणजे काय? वेद शास्त्र यांमध्ये जे सांगितलेलं आहे ते असंच अनुभूतीशिवाय सांगितलेलं नाही, अनुभूतीतून सांगितलेलं आहे. म्हणून वेदशास्त्रांना किंवा त्यांची अनुभूती घेतलेल्या संतांना श्रोत्याची ही शंका मान्य होणार नाही, असं समर्थ म्हणतायत. अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त. असं सगळ्याला अप्रमाण करून चालणार नाही. जे वेदांमध्ये सांगितले शास्त्रांमध्ये सांगितले ते अनुभूतीतून असल्यामुळं त्याला आधार आहे, प्रत्यक्ष अनुभूतीचा आत्मज्ञानाचा आधार आहे, हे समर्थ अधोरेखित करतायत. त्यांचं म्हणणं असं की सगळं खोटं आहे वेदांमध्ये इत्यादी इत्यादी, मला जे वाटतं तेवढंच खरं असं जर धरून आपण चाललो तर ते चुकीचं होईल. त्यामुळं जन्म नाही हे बरोबर आहे, पण कुणाला? ज्याला आत्मज्ञान झालं त्याला. पण ज्याला आत्मज्ञान नाही त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, हा सिद्धांतच आहे. पुढे आपण या उत्तराचा विस्तार उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.